आज घरी बनवूया मन आणि पोट दोन्ही भरून टाकणारी पुरणपोळी. इतकी सोपी रेसिपी आहे की जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी पण खूपच इझी होणार आहे. सो चला स्टार्ट करूया. पहिले मी 500 ग्रॅम चण्याची डाळ घेतली आहे. तिला चांगलंपणे साफ करून घेतलेलं आहे. नंतर त्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्या. पातेल्यामध्ये काढून झाल्यानंतर त्यात चांगलं पाणी टाकून त्याला साफ करून घ्या, धुवून घ्या. त्याला 2-3 चांगल्या फ्रेश पाण्यामध्ये त्याला धुवून घ्या. आणि तुम्ही बघू शकता कसं व्हाईट पाणी निघत आहे. सो 2-3 वेळा धुणं मस्ट आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाण्यामध्ये तिला सोक करत ठेवा. तिला 1-2 तास तिला चांगलं उन्हामध्ये सोक करत ठेवू शकता. त्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्या. पाणी काढून घेतल्यानंतर त्यात फ्रेश पाणी ॲड करा. फ्रेश पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळदी टाकायची आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरता टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याला गॅसवर ठेवून द्या आणि शिजवायला ठेवून द्या. नंतर तुम्ही बघू शकता की त्यावर असा एक प्रकारचा फेस येतो आहे. तो फेस तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि तिला अजून थोड्या वेळ 10-1 मिनटं तिला अजून शिजवू द्या. चांगल्या प्रकारे शिजून झाल्यानंतर तिला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरला लावून थोडंसं ग्राइंड करून घ्या. चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या. त्यानंतर तुम्ही कढाईमध्ये थोडंसं तूप घाला आणि त्यामध्ये गूळ घाला आणि त्याला चांगल्या प्रकारे मऊ होऊ द्या. आता मी 500 ग्रॅम चण्याची डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये 400 ग्रॅम गूळ ॲड केलेला आहे. पण जर समजा तुम्हाला अजून गोडवा हवा असेल तर तुम्ही 500 ग्रॅमसुद्धा गूळ टाकू शकता. आणि ह्या गुळाला कमी आचेवरती स्टर करत राहा आणि एकदम मऊ होईपर्यंत स्टर करत राहा. आता ते पूर्णपणे हे मऊ झालेलं आहे. त्यानंतर हे जे आपलं चण्याचं पीठ आपण ग्राइंड केलेलं होतं ते ह्यामध्ये मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर त्याला कमी आचेवरती सतत हलवत राहा जोपर्यंत ते तुमच्या पॅनला सोडत नाही. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता ह्याने पूर्णपणे कलर चेंज केला आहे. त्यानंतर ह्यामध्ये आता मी जायफळ पावडर टाकते. तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. आता तुम्ही बघू शकता की हे पूर्णपणे घट्ट झालेलं आहे पुरण. आणि आता तुम्ही बघू शकता हे जो चमचा आहे उभा राहिला हे सुद्धा एक साईन आहे की तुमचं पुरण रेडी झालेलं आहे. त्यानंतर आता पोळी कशी बनवायची ते बघूया. जर 1 कप समजा तुम्ही मैदा घेतला असेल तर अर्धा वाटी तुम्हाला गहूचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून थोडंसं तेल किंवा तूप टाकून चांगल्या प्रकारे चिपचिपा डो तुम्हाला मळून घ्यायचा आहे. तो चिपचिपा असलाच पाहिजे बिकॉज जर तुम्ही त्याच्यामध्ये पुरण टाकतायत तर मग जर तुम्ही समजा जाड पीठ मळला असेल तर तो त्याच्यामधून पुरण बाहेर निघून जाणार. त्यामुळे हा जो पीठ असतो तो थोडा चिपचिपा झाला पाहिजे. त्यानंतर चांगलं तेल टाकून ह्याला परत 1-2दा मळून घ्या. चांगलं मळून झाल्यानंतर ह्याला थोड्या टाईमसाठी तुम्हाला रेस्ट करायला ठेवून द्यायचा. जसं समजा 20 ते 30 मिनटं तरी तुम्हाला ह्याला चांगलं झाकून ह्याला असं बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की आता पीठ कसं झालेलं आहे. सो ते जास्त चिकट असेल तर थोडंसं त्याला सुकं पीठ लावून थोडंसं मळून घ्या. मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं पुरीचा शेप द्या. हातानेच करा आणि तुम्ही लाटूही शकता पण हाताने कसं लवकर आणि इझी होतं. त्यानंतर त्यामध्ये जे पुरण असेल त्याला लाडूचा शेप द्या आणि मग त्याच्यामध्ये टाका. बिकॉज जर तुम्ही असंच टाकतील तर ते तुम्हाला व्यवस्थित ते फील करता येणार नाही. त्यानंतर जसं आपण मोदक बनवतो तसं तुम्हाला ते जे पोळीचा जो पार्ट आहे तो प्रॉपरली त्याच्यावरतून पॅक करायचा आहे. आणि तो पॅक करून झाल्यानंतर थोडासा प्रेस करून हाताने पहिले तो थोडीशी मळून घ्या. म्हणजे तुम्हाला कसं पुन्हा पीठ लावायची गरज नाही पडत आणि त्यामुळे जी पुरणपोळी असते ती पिठासारखी लागत नाही आणि चांगली लागते. सो हे एक ट्रिक लक्षात ठेवा. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की त्यातून पुरणही बाहेर येत नाही आहे बिकॉज तुम्ही जे डो बनवला आहे तो परफेक्ट बनलेला आहे हे याचं साईन आहे. त्यानंतर ह्याला चांगली लाटून घेतल्यानंतर तुम्हाला दिसू शकते की ह्याचं पुरण आता वरती दिसायला लागून गेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तिला कमी आचवरती चांगल्या प्रकारे शेकून घ्यायची आहे दोन्ही साईडून. आणि पुरणपोळीवरती चांगल्या प्रकारे तूप लावून तिला शेकून घ्या तरच त्याची चव ही एकदम स्वादिष्ट होते. आणि तुम्ही बघू शकता की किती छान ही पुरणपोळी फुलली आहे. तूप हे कंजूसगिरीने अजिबात टाकू नका. भरपूर चांगल्या प्रमाणात तूप टाका आणि मग सर्व करा. आणि अशा प्रकारे आपली सुंदर सुरेख
स्वादिष्ट आणि मऊदार पुरणपोळी रेडी आहे. तर तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये ज़रूर सांगा. आणि अजून तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपीज येणार आहेत, सो त्यासाठी सबस्क्राईब ज़रूर करा.